पाठ दुखतं, हात दुखते, डोळे दुखते, डोकं दुखतं. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज सॅटर्डे आणि सॅटर्डे या दोघांनाही सुट्टी असल्यामुळे सकाळपासून अगदी रिलॅक्स चालू आहे आणि आजच्या व्हिडिओला खूप वेळाने सुरुवात केली. आता बरोबर दुपारचे 2 वाजलेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांनी इतका भाजीपाला आणला होता, तर त्यामध्ये कॉर्नसुद्धा भरपूर होते. तर आता दररोज तेच खाणं चालू आहे आणि कॉर्न खाल्लं तर कसं पोट एकदम भरल्यासारखं होतं. आणि त्याच्यानंतर 11:30च्या दरम्यान एक डॉक्टरांची अपॉइंटमेंट असल्यामुळे तिकडं जाऊन आले. आणि मेन म्हणजे डॉक्टरांनाच यायला इतका लेट झाला ना, तर बरोबर 2 तास दवाखान्यात गेले. आणि त्या दवाखान्याच्या इन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर मला इतका त्रास होतो ना, असं डोकं वगैरे पकडल्यासारखं किंवा त्या मेडिसिनच्या वासाने असं थोडंसं गरगरल्यासारखं होतं. तर घरात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा फ्रेश होऊन घेतलं आणि आता इतकं बरं वाटते ना. तर आज भरपूर भाजीपाला असल्यामुळे मस्तपैकी पावभाजी करण्याचा प्लॅन केलाय. गाजर, बटाटा, त्यासोबत भरपूर असं बीट घातलंय, फ्लावर. फक्त याच्यामध्ये सध्या एकच मिस झालं, ते म्हणजे हिरवा वाटाणा सध्या मला भेटला नाही. आणि मागच्या वेळी जेव्हा खरेदीला गेलो होतो तर तेव्हा आणलेलं हे मॅशर आज उपयोगी पडलं. कांदा एकदम असा खरपूस भाजलाय. त्यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो, जुलै महिना चालू असला तरी आता गेले 2 दिवस ऊन आहे आणि जरा सुद्धा पाऊस नाही. तर आता जरासं खिडकीतून या वारे येते, त्याच्यामुळे एकदम भारी वाटते. आणि पावभाजीचं हेच वैशिष्ट्य आहे की यामध्ये ज्या काही सगळ्या भाज्या आहेत त्या एकदम स्मॅश होत असल्यामुळं सगळ्यांकडून खाणं होतं. काही मुलं गाजर बीट असं सेपरेट खात नाहीत, त्यांच्यासाठी पावभाजी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. पूर्ण एकदम असं व्यवस्थित स्मॅश झालंय. आणि भरपूर मी बीट वापरले, त्याच्यामुळे एकदम असा रेड कलर आहे. आजच्या पावभाजीमध्ये सगळ्यात मोठा एक फ्रॉड झालाय. म्हणजे कॅम्पामध्ये मी इतक्या ठिकाणी फिरून बघितलं पण मला बटर नाही भेटलं. तर त्याच्यामुळे मी आता घरगुती तूप वापरून थोडंसं गरम करून घेतलंय आणि मस्तपैकी पावभाजी बनवून तयार आहे. आणि मी विरू खाणार असल्यामुळे थोडंसं तिखटाला कमी बनवले, परंतु सगळ्या भाज्या असल्यामुळे एकदम अशी पौष्टिक असणार आहे. आणि त्यासोबतच एकदम बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू तयारी करून घेतले. तर आता त्यांना एक ताट बनवून घेते, कारण आता ऑलरेडी भरपूर वेळ झाला. बिना बटरची पावभाजी हेल्दी अशी. आवर खा पटकन. कांदा खातात फक्त, आज आवडीने खातोय. कशी वाटली तुला विरू? विरू काय बघायलायस? गणपती बाप्पा खेळतायत ना मुलं. आताच इन्स्टॉलमेंट कोण येणार आहे मग? कधी येणार आहे? दिवस कशी लावून ठेवला रे? विरू त्याचा नंबर आहे का? खुश. सायंकाळची वेळ असल्यामुळे माझं पुन्हा एकदा सगळं आवरून घेतलं आणि आवरल्यानंतर इतकं फ्रेश वाटते ना. आणि आज घरामध्ये अजून एक नवीन वस्तू ॲड झाले, ती म्हणजे हा टीव्ही. नवीन टीव्ही घेण्याचं असं काहीच प्लॅन नव्हतं, परंतु सगळ्या गोष्टी अचानक घडल्या. तर काल विरू आणि ते जाऊन दोघेजण बुकिंग करून आलेत. आज पार्सल भेटलं आणि जुना टीव्ही घेऊन गेल्यामुळे इतकं असं टीव्ही युनिटकडे बघताना शांत वाटते किंवा काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं.
आणि दुपारी ती जी 2 लोक आली होती तर त्यांनी तो टी व्ही इझिली रिमूव्ह करून त्याचे सगळे जे काही पार्ट होते ते व्यवस्थित जमा करून पटकन घेऊन गेले. परंतु ते बघत असताना आम्हा दोघांना इतकं वाईट वाटलं ना, म्हणजे आपण इतके वर्ष एखादी वस्तू बघतो, त्याचा वापर करतो आणि आज खराब झालं असल्यामुळे ती घेऊन जाणं म्हणजे ती सॅड मोमेंटच असते. कारण मला अजूनही आठवतं 26 जानेवारी 2017ला त्यांनी टिटवाळ्यात असताना रिलायन्स मॉलमधून रिकनेक्ट ब्रँडची 43 इंचीची मोठी टी व्ही घेतली होती आणि त्यांना त्यावेळी मोठ्या टी व्हीची खूप क्रेज होती. तर त्याप्रमाणे त्यांनी इतके वर्ष भरपूर टी व्ही बघितली, त्याचा चांगला वापर झाला आणि वरीमध्ये शिफ्टिंग केल्यानंतर पहिले 2 वर्ष एकदम व्यवस्थित होती, काहीच अडचण नाही आली. परंतु अलीकडे ह्या 6 ते 7 महिन्यामध्ये फक्त सुरुवातीला एक सिंगल अशी लाईन आली होती, परंतु टी व्ही बघताना आम्हाला असा काहीच त्रास नाही झाला. त्याच्यामुळे आम्ही ते तसंच कंटिन्यू केलं. परंतु जेव्हा मे महिन्यामध्ये मी 1 महिना गावी होते ना आणि त्यांना कसं ऑफिसच्या ड्युटीमधून टाईम नाही भेटला, त्याच्यामुळं कंटिन्युअस टी व्ही बंद झाली. त्याच्यामुळं त्या लाईन खाली पुन्हा असा एक मोठा पॅच आला आणि त्या पॅचमधलं काहीच दिसायचं नाही. त्या पॅचच्या मधल्या चेकिंगसाठी मागच्या महिन्यामध्ये आम्ही एक व्हिजिट केली तर ते बोलले की येथील खाऱ्या हवेच्या वातावरणामुळे मॉइश्चर पकडून टी व्हीचा डिस्प्ले जाण्याची शक्यता आहे, परंतु लगेच काय अशी गॅरंटी नाही. तर आम्हाला असं वाटलं की अजून जितके दिवस जाईल तर ते बेस्ट आहे. कारण मागच्या महिन्यामध्येच आम्ही जेव्हा या पूर्ण रूमचं रिनोव्हेशनचं काम करून घेतलं तर बेस फक्त गव्हर्नमेंट झाला, परंतु वरची जी सगळी कामं आहेत ती प्रायव्हेट आणि त्यासोबत घरामध्ये एक्स्ट्राची जी काही चेंजेस त्यासोबत डेकोरेटिव्ह पीस ॲड केल्यामुळे जून जुलै महिन्याचं असं बजेट एकदम हाय झालं होतं. तर आम्ही दोघांनीही ठरवलं होतं की एक्स्ट्राचे सगळे खर्च बंद करून चैनीच्या वस्तू घ्यायच्या नाहीत. जितकं मॅनेज करता येईल तर व्यवस्थित बजेट बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे असं ठरवलं होतं की या महिन्यामध्ये कोणतीच गोष्ट ॲड नाही करायची. परंतु असं झालं की येत्या या मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये असं झालं की पूर्ण टी व्ही ब्लॅक दिसायची, म्हणजे फक्त आवाज द्यायचा परंतु चित्र नाही दिसायची. आणि टी व्ही नसेल तर विरुद्ध असं असायचं की मम्मा मला मोबाईल बघायचा आहे, तर मला पुन्हा त्याला मोबाईलची सवय लावायची नव्हती. पहिले 2 दिवस आम्ही असेच नॉर्मल केले, परंतु त्याला त्रास होत होता. तर मग पुन्हा विचार करून गरजेची वस्तू आहे असं समजून नवीन टी व्हीमध्ये इन्व्हेस्ट केली. तर असं असतं की काही गोष्टी आपण कधी विचारसुद्धा करत नाही, परंतु ते अचानक खर्च होऊन जातातच. तर नवीन टी व्ही उद्या किंवा आता ते परवा इन्स्टॉलमेंट करण्यासाठी येत आहेत, तर आता ते लवकरात लवकर होऊ दे एवढीच इच्छा आहे. आणि आता इतके दिवस पाऊस असल्यामुळे घरात बसून असल्यामुळे थोडंसं बोरिंग व्हायचं, परंतु आता ऊन असल्यामुळे सगळ्या मैत्रिणींनी गार्डनला एकत्र यायचं ठरवलं. आणि विरू तर इतका एक्सायटेड आहे, तर तो ऑलरेडी आधी खाली जाऊन थांबला आहे. तर आता माझंसुद्धा सगळं आवरलं आहे, त्याची पाण्याची बॉटल घेते आणि पटकन आता बाहेर पडते. नाही तर त्याचं एकच असतं की मम्मा आपल्याला जायला खूप लेट होतं. चेहरे बघ यांचे. कारवी मग इकडे बघ. हाय, चालत आली तू? वो काय चाललंय आज नवीन? मानाचा व्यायाम. कुठे जायचं? आदू कुठे आहे? मस्त वाटलं. पाऊस नाही झाला तर उद्या कन्फर्म यायचं सगळ्यांनी. विरू आज खुश आहे ना? कोण कोण भेटलं गार्डन मध्ये? हा हा आणि छोटी आज भरपूर खेळला आणि घरात आल्याबरोबर त्याचं हे आवडतं काम चालू आहे. आता हे जो रेड कलरचा डॉग त्यांनी जस्ट आता पेंटिंग केलं आणि एकदम व्यवस्थित करायला शिकलाय. आणि हे सगळे त्याने ऑलरेडी आधी केलेले आहेत सगळे. इतका बिझी राहतो ना यामध्ये तो, पण माझं एक काम वाटतं ते म्हणजे हे सगळं पसारा मलाच व्यवस्थित ठेवावं लागतं. आणि आता सुद्धा तो कलर पेंटिंगमध्ये बिझी आहे. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि माझ्यासाठी आता जेवणाचं ताट बनवून घेतलंय. जेवण एकदम सिम्पल हेल्दी आहे. सर्व भाज्या मिक्स करून कमी तिखटाचे सांबार बनवले, त्यासोबत नाचणी आणि इतर डाळी मिक्स करून हा एक क्रिस्पी जाळीदार असा डोसा बनवून घेतलाय.
त्यासोबत एकदम सिंपल असा उत्तप्पा आणि थोडासा बटाट्याची भाजी असं असणार आहे रात्रीचं जेवण. रात्रीचे बरोबर 11:30 वाजलेत आणि अजूनही आमचं कार्टून एकदम फ्रेश आहे. काय करतो? पाणी पितो. मागच्या व्हिडिओमध्येच मी एक पावसाळ्यातील एक नवीन चांगली गोष्ट शेअर केलेली, ते म्हणजे माझ्यासाठी मोठी बॉटल आणि विरूसाठी छोटी बॉटल TV युनिट जवळ भरून ठेवते, जेणेकरून ती पटकन दिसल्यानंतर पाणी पिणं होतं. माझं तर कंटिन्युअस व्यवस्थित रुटीन आहे, परंतु विरूसुद्धा आता इतकं जास्त पाणी पितो, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. आणि मग अशी मी दाखवल्याप्रमाणे 8:30 वाजता एकदम थोडंसं लाईटली आणि पौष्टिक असं जेवल्यामुळे एकदम असं आता मला जेवण पचल्यासारखं वाटतं किंवा हलकं वाटतं. तर वेट लॉसच्या जर्नीमध्ये किंवा हेल्दी राहण्यामध्ये रात्रीचं जेवण खरंच सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. ते हलकं आणि त्यासोबत सगळ्या गोष्टींनी असं परिपक्व असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी बरोबर 8 ते 8:30च्या दरम्यानच नेहमी जेवण करते, त्याच्यामुळे मला ह्या एका वर्षामध्ये त्याचा खूप चांगला रिझल्ट जाणवतोय. आणि आज गार्डनमध्ये जाऊन आले, त्यामुळे तर अधिकच फ्रेश वाटत आहे. सगळ्यांना भेटले, गार्डनमध्ये भरपूर गप्पा गोष्टी झाल्या आणि स्पेशली म्हणजे कारवीला भेटल्यानंतर इतकं मस्त वाटतं ना, म्हणजे तिचं असं एक वेगळंच आहे की ती आपल्या मूडनुसार असते. तर ती पण आज भरपूर खेळली, त्याच्यामुळे खरंच मस्त वाटलं. आणि विरूचं तर आज काहीच टेन्शन नाही. तर आता उद्या किंवा परवा ते इन्स्टॉलमेंटसाठी येणार आहे, तर लवकरात लवकर इन्स्टॉलमेंट करणं खूप गरजेचं आहे, कारण आज विरूने थोडासा जास्त मोबाईल बघितला आहे. आता उद्यापासून नो मोबाईल, ओनली TV अँड स्टडी. मग आता इतका वेळ झालाय, स्टडी करणार की झोपणार? झोपला. नाही, थोडा स्टडी म्हणलं झोप येते बरं तुला? मान दुखते, पाठ दुखतं, हात दुखते, डोळे दुखते, डोकं दुखतं. आणि काय राहिलं? ताण दुखतात. पुन्हा कुणाचं काय दुखतं? विरूचं तर सगळंच दुखतं. तर आता लेट सुद्धा झालाय आणि उद्यापासून मंडे रुटीन चालू असणार पाय आहे. दुखतात. मंडे रुटीन चालू असल्यामुळे थोडीशी धावपळ तर होते. व्हिडिओ आवडला असेल तर आणि स्पेशली विरूची बडबड आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय. आई.